चल विनी, कुठली फिल्म पाहिजे आपण? ॲन अफेअर टू रिमेंबर, गॉन विथ द विंड, रोमन हॉलिडे, कुठली पाहिजे सांग? मला नाही पाहिजे फिल्म. का? अगं तूच तर मला म्हणालीस ना की माझ्यासोबत तुला फिल्म पाहायला आवडेल म्हणून. हो, पण आता नाही पाहिजे फिल्म. ओके. ओके. विनी, आय कॅन अंडरस्टँड. घरात बसून तुला खूप कंटाळा येत असेल ना. हे आपण एक काम करूया. येस, आपण 4 दिवस मस्तपैकी गोव्याला जाऊया फिरायला. आपला आपला हनीमूनही राहिलाय नाही का? डॉक्टर नाडकर्णींचा फोन आला होता ना? काय म्हणाले ते? सुशांत, मी सगळं ऐकलंय. खूप खूप घुसमट होते आता माझी ह्या घरात. सारखं असं वाटत राहतं की या घरातल्या माणसांनी, या घराने आम्हाला फसवलंय. नाही विनी, तसं का सुशांत? फसवणूक करणं हा एक खूप मोठा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला माफी नाही. I'm leaving you, सुशांत. मी हे घर सोडून जाते. वाव. काय मस्त आहे ना क्लायमेट. मला असं वाटतं आपण मस्त एखाद्या छोट्याशा पिकनिकला जाऊया काय, म्हणजे लोणावळ्याला किंवा माळशेज घाटात. गरमागरम भुट्टा, असं लिंबू वगैरे लावून, तू, मी, सुशांत, विनी, विल हॅव फन मॅन. खरंच जाऊया. चल. दादा, मधुरा वहिनी, विनी घर सोडून चालली. काय? दादा, तू तरी सांगणार आहे? काय सांगणार मी तिला? मधुरा तरी काय सांगणार आहे तिला? एक गोष्ट लपवण्याचे काय परिणाम होतात पाहिलेस? विनी, विनी, थांब जरा. कुठे चालली आहेस तू? विनी, काय झालं? मला सांग का खरं. सांगू? तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फसवलंय. असं खरंच काही नाहीये ग. प्लीज गैरसमज नको करून घेऊस. विनी, सुशांत बद्दल आम्हाला सुद्धा काही ठाऊक नव्हतं. आणि कसं काय माहिती असेल तूच विचार कर ना ग विनी. मला काही विचार करायचा नाहीये आणि काही ऐकायचंही नाहीये. बास झालं आता. येऊ मी? ठीक आहे. तू जर का ठरवलंच असेल तर. प्लीज एक ऐकशील? एवढ्या रात्री नको निघूस. उद्या मी स्वतःहून सोडेन तुला.
सर आशिष बोलतोय. हां बोल आशिष. सर नॅशनल स्टीलचा जो अर्जंट डिस्पॅच होता तो गेला आत्ताच. गुड, व्हेरी गुड. आता त्यांची पुढची ऑर्डरही आपल्यालाच मिळेल. हो नक्कीच. आणि हो, तो कॉर्पोरेशनचा चेक यायचा होता, काय झालं त्याचं? सर तो चेक चक्क वेळेवर आला या वेळेला आणि लगेच बँकेत भरायलाही पाठवलंय मी. अरे वा. गुड गुड. सर एक आणखीन विचारायचं होतं. हां बोल. सर फारसं काही महत्त्वाचं काम नसेल तर मी लवकर निघू का? अरे जा की, त्यात माझी परवानगी कशाला घ्यायची? पण काय विशेष काय? हो सर, आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर मी आणि प्रीतीने असा विचार केला की त्यांना घरी जाऊन सरप्राईज द्यावं. सो जा ना, जरूर जा. माझ्याही शुभेच्छा दे त्यांना. हो सर. एन्जॉय युअरसेल्फ अँड हॅव अ नाईस टाईम. येस सर. थँक्यू सर. बाय. बाय. विनायक रणदिवे, आजच्या या शुभदिनी खरं सरप्राईज गिफ्ट तर मी तुम्हाला देणार आहे. हॅपी ॲनिव्हर्सरी. विनी घर सोडून गेली. सरदेसाईंच्या घरात तिला कारण काय असं नक्कीच विचारतील. आणि एकदा का विनीनं खरं कारण सांगितलं की सगळं संपलंच. सगळ्या जगाला माझा कमीपणा कळणार. सरदेसाई मंडळी विनीला घटस्फोट घ्यायला लावणार. वर्तमानपत्रातून तर बातम्या येणार. सुशांत कामत याला फसवणुकीच्या आरोपाखाली अटक. सुशांत कामत हा नपुंसक आहे. सुशांत कामतला त्याच्या बायकोनं सोडलं. नाही नाही, हे असं लाजीरवाणं जगणं जगण्यापेक्षा हे आयुष्य संपवलेलंच बरं. हो. वेळ लागला का तुला? काय करतोस तू? हे आत्महत्या हा एकमेव उपाय दिसतो तुला. यातून वेडा आहेस का तू? असं वागू नकोस. जगाचा अंत झालेला नाहीये. तो एकमेव मार्ग नाहीये. यातून
बाहेर पडण्याचा. हे बघ, आपण चांगल्यातल्या चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ, विनीची समजूत काढू. सुशांत, सगळं व्यवस्थित होईल, नक्की व्यवस्थित होईल. कळतंय का तुला मी काय म्हणतो ते? खंबीर राहा. हा, अशी हार पत्करू नकोस सुशांत. सुशांत, सुशांत, सुशांत. जीवा, जेवणाची तयारी झाली का बघ? विनी, ये ना. अचानक कशी आलीस? एकटीच आली आहेस? मधुरा वहिनी, या ना. अगदी वेळेवर आलात तुम्ही. आम्ही जेवायलाच बसत होतो. तर जेवणच जा तुम्ही दोघी. नाही अगं, जेवायला थांबत नाही आता. मी फक्त विनीला ड्रॉप करायला आले होते. विनी थोडे दिवस इथे राहणार आहे ना? हो ना विनी? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? आपण असं करूया, माझ्या रूम मध्ये जाऊन बसूया. तिथे आपल्याला निवांत बोलताही येईल. या ना. तर असं आहे हे सगळं. खरं तर तुमच्या घरातल्या मोठ्या माणसांची मला बोलायचं होतं, पण धीरच होत नाहीये ग. मी विनीशी बोलले, पण ती मला म्हणाली की सर्वात आधी तिला मुक्ताशी बोलायचंय. तुला काय वाटतंय, मी विनीच्या मम्माशी बोलून घेऊ? नाही, एवढ्यात नको. ऍक्च्युली आता मलाही काही सुचत नाहीये. मला पण आधी जरा विनीशी बोलून घेऊन द्या, मग आपण का ते ठरवू. कसं आहे ना वहिनी, आमच्या घरात इतकी माणसं आहेत, उगीचच प्रत्येकाला वेगवेगळ्या शंका येत राहतील. अगं विनी, प्लीज डोंट लूज हार्ट. हे बघ, रडू नको, अजिबात रडू नको विनी, प्लीज. आम्ही सगळे इथे आहोत. स्टॉप क्राईंग. मी निघू? चालेल? हे बघ, तुला काहीही लागलं ना तर मला फोन कर. अजिबात संकोच करू नकोस, मला लगेच फोन कर प्लीज. वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला लगेच कळवेन.
विनीची काळजी घे. बाय. विनी विनी प्लीज रडू नकोस ग. स्टॉप क्राईंग प्लीज. विनी 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 स्टॉप क्राईंग प्लीज. मुक्ता मुक्ता काय झालं ग? विनी तुला मधुरा वहिनी काय म्हणाल्यात? डोंट लूज हार्ट. हे बघ काहीतरी चांगलं होईल अशी आशा ठेव. नक्की मार्ग सापडेल. तर मी मम्माला पप्पांना घरच्यांना काय सांगू? कोणालाही इतक्यात काही सांगायची गरज नाहीये. तू 4 दिवस विश्रांतीसाठी माहेरी आलीस असंच सगळ्यांना सांग. आणि तूही तेच समजून मजेत राहा. हा म्हणजे कशी राहू मी म्हणजे? माझ्या मनातला हा कडवटपणा मी कसा लपवू? सगळ्यांना कळणार मुक्ता. विनी तुला नाटक करावं लागेल. करावं लागतं विनी. तुला घरातली परिस्थिती माहिती आहे ना. दिवाकर काकांची तब्येत खूप नाजूक आहे. तू परत आली आहेस हा धक्का ते नाही सहन करू शकणार. कळतंय ना तुला? मी मनाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला मुक्ता. पण खूप कठीण आहे ग. मी हसऱ्या चेहऱ्याने कशी वावरू? विनी हे बघ तू प्रयत्न तर कर. तुला नक्की जमेल. तुझ्या चांगल्यासाठीच सांगते ना तुला मी. जस्ट ट्रस्ट मी.